मित्रांनो, जय सद्गुरू। आज मी तुम्हाला मस्त असं हा ओला पावटा आहे, जे शेंगा सोडून मी घेतलेले आहेत। तर ही पावट्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा मी हिरवा मसाला करून घेतलेला आहे। तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितलंच हिरवा मसाला, याच्यामध्ये मी काय काय घालते, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचं हे वाटण केलेलं असतं। एक टोमॅटो लागेल फोडणीसाठी, कढीपत्ता आणि वरून टाकण्यासाठी थोडीशी कोथिंबीर लागेल आपल्याला। तर चला आता आपण पावट्याची आमटी बनवायला सुरुवात करूया। हे पहा मित्रांनो, आता आपण पावट्याची आमटी बनवायला सुरुवात करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण पावटे थोडेसे भाजून घ्यायचे। भाजून घेतल्यामुळे काय होतं, पावट्याला थोडासा असा उग्र असा वास येतो ना, तो जातो। आणि भाजून घेतल्यामुळे पावट्याला चवही छान लागते। मग थोडासा पावटा तसाच तेल न टाकता मस्त भाजून घ्यायचा। असे थोडेसे डाग पडले, तुम्हाला दिसतच असेल, ते नॉर्मल थोडे थोडे डाग पडले की आपण पावटा काढून घेऊया। हे पहा, मी जास्त नाही पावटा भाजलेला। हे पहा, थोडेसे असे पावट्याला डाग येतील या प्रमाणात पावटा भाजून घ्यायचा। आता हा काढून घेते मी। आपलं तेल मोस्टली गरम झालेलंच आहे। मोहरी टाकून बघूया आपण। हे पहा, तेल आपलं मस्त असं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकते, जिरं, मगाशी चिरलेला टोमॅटो। आता याच्यामध्ये आपण हिरवं वाटण टाकायचं। हे हिरवं वाटण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचं आहे। त्या वाटणाबरोबर टोमॅटो आणखीन थोडा शिजला जातो, छान असा भाजला जात आहे। तुम्ही पाहू शकता, मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद आणि आपला नेहमीचा कांदा लसूण मसाला, कांदा लसूण मसाला आहे। तुम्ही तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो वापरा। तर हे मस्त असं या मसाल्यामध्ये छान मिक्स करून द्या। कांदा लसूण मसाला किंवा घरगुती तुमचं लाल तिखट असेल ते कधी पण तेलामध्येच थोडंसं असं मसाल्याबरोबर भाजून घ्यायचं। त्यामुळे आपल्या भाजीला मस्त अशी तर्री येते आणि चवही छान लागते। तर हे बघा, आपला मसाला छान भाजला गेलेला आहे, तेल सोडायला लागलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये हा मगाशी भाजून घेतलेला पावटा आहे तो मी टाकते। छान धुवून घेतलेला आहे हा भाजून। ओल्या पावट्याची आमटी खूप छान लागते। पावटा शिजायलाही जास्त वेळ नाही लागत। थोडा वेळ असं मस्त मसाल्यामध्ये पावटा छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी टाकून एक झाकणी मारून सुद्धा हा तुम्ही अशीही भाजी करू शकता त्याची सुक्की। पण मी ग्रेव्ही बनवणार आहे। मस्त असं मसाल्याबरोबर हा पावटा मिक्स करून घेतलेला आहे। तर आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। आता तुम्हाला ज्या प्रमाणात त्याची ग्रेव्ही हवी त्या प्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। आता मी सातारकडची आहे, त्यामुळे आमच्याकडे भाजी घट्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये किंवा भाजी मिळून येण्यासाठी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुटाचा वापर करतात। हे पहा मित्रांनो, आपलं कालवण मस्त असं उकळत आहे। तर याच्यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट घालणार आहे, एक 4 चमचे।
आणि आता आपण मंद आचेवरती हे कालवण छान असं शिजू देऊयात. चला मित्रांनो, आपण आपला पावटा शिजला आहे का बघूया. हे पहा, मस्त असा आपला पावटा आता शिजलेला आहे. मी एवढा अशी ग्रेव्ही केलेली आहे पातळ. तर याच्यामध्ये वरून मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. एक 5 मिनटं उकळू देणार आहे. मग आपली पावट्याची आमटी तयार होईल. हे पहा मित्रांनो, आपली मस्त अशी पावट्याची आमटी तयार झाली. हे पहा मित्रांनो, मस्त अशी तर्री आलेली आहे आपल्या आमटीला. आता आपली आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे. हे पहा मित्रांनो, मस्त अशी पावट्याची आमटी तयार झालेली आहे. तिच्याबरोबर मी अशी गरमागरम चपाती घेतलेली आहे. ही आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर पण खायला छान लागते. तर मित्रांनो, तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.